संपर्क फाउंडेशन गेली 8 वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये काम करते. सुरुवातीला पहिल्यांदा ऑफिस होतं ते नेतृत्व जवळ होतं. दोन्हीवाने आणि ते जिल्हा कुलकर्णी या संस्था पण असल्यामुळे जिल्हा कुलकर्णी स्वतःचा व्यवसाय होता आणि ते व्यवसायाच्या निमित्ताने त्यांचं ऑफिस होतं आणि त्या ऑफिसमध्ये एक संपर्क फाउंडेशनचं पण ऑफिस होतं. दुर्दैवाने त्याचं निधन झाल्याने आम्ही परत त्याचं ऑफिस सोडलं आणि शेजारी राज चव्हाण यांनी सुद्धा आम्हाला सांगितलं की तिथे तुम्ही बसा म्हणून. काही दिवस त्यानंतर त्यांच्या कामाचा व्याप वाढल्यानंतर आम्ही तिथून जागा सोडली आणि आमचं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्णगत केंद्र आहे त्या ठिकाणी आम्ही काम करतो. तिथं छोटीशी केबिन आहे आणि 2 माणसं बसली एवढी जागा आहे. पण तरीसुद्धा आम्ही तिथं जितके नेमाने गेली 4 वर्ष काम करतो. काल मला सिव्हिल दुकानात माहीत म्हणाले की बाबा मी नवीन जागेमध्ये शिफ्ट केलेलं आहे, थोडीशी जागा मोठी आहे, तिथं पण कामाचा व्याप होता म्हणून तुम्ही जागा मोठी केली आहे म्हणाले. हा काळ तसा रिकामाच आहे आणि या ठिकाणी आश्रयच्या नागरिक संघटनेचं कामकाज चालतं. तरी तुमच्या संस्थेचं पण कामकाज या ठिकाणी चालावं प्रशासकीय कामकाज मी तत्पर्यंत हो म्हणून सांगितलं आणि आज सुदैवाने आपण या स्थलांतर केलेलं आहे. त्यानंतर शुभारंभ उद्घाटन नाही स्थलांतर केले. या ठिकाणी 2 संस्था ते सामाजिक काम करतात. संस्थेची संघटना एक आश्रय संघटना आणि संपर्क फाउंडेशन या 2 संघटनेचं काम या जागेतून आजकाल सुरू आहे. आणि योगायोगाने असं आहे की आज आमच्या ज्या कोऑर्डिनेटर होत्या निकिता कांबळे त्याही त्यांनी गेली 5 वर्ष आमचं काम केलेलं आहे आणि आज त्याचा वाढदिवस आहे आणि या शुभदिनी आपण सर्वांनी त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा जमलेलो आहोत आणि मी विनंती करून त्यांनी आपल्या ठिकाणी दाखवावं.